या दिवसात सुषमा गरोदर होती. सुषमाचा नवरा राजेशचा अपघाती मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूसाठी तिची सासू माया सुषमाला जबाबदार धरत होती. ती सुषमाला रोज मारहाण करायची आणि कधी कधी घराबाहेर हाकलून द्यायची. पण सुषमा एका अनाथ आईची मुलगी होती. तिला हे घर कोणत्याही किमतीत सोडायचे नव्हते. हे बघ सुषमा, तू माझ्या मुलाला खाल्ले आहेस, आता हे घरही खाशील का? मी म्हणते या घरातून जाऊन कुठेतरी तोंड काळे कर आणि मरून जा. पण आई, मी कुठे जाऊ? माझा नवरा आणि तुमच्या मुलासोबत मी 7 फेरे घेतले होते. हे घर मी सांभाळावं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि इतकंच काय, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटातही वाढत आहे. हे तुमचंच रक्त आहे, याचा तरी विचार करा. मला त्याचं तोंडही बघायचं नाही. तुमच्या दोघांमुळे माझा मुलगा हे जग सोडून गेला. माझा आता कोणीच नाही, समजलं? माया आणि सुषमा यांच्यात भांडण सुरू झाले. प्रकरण इतके वाढले की गावातील लोकही आले. तसे ते सुषमाच्या बाजूने म्हणाले, हे बघ माया, ही तुझी सून आहे. म्हातारपणात हीच तुझा आसरा आहे. कमीत कमी या गोष्टीची त्या जाणीव ठेव. काही लोक मायाला समजावत होते तर काही लोक सुषमाला. त्यामध्ये एक गावाची ताई होती जी आज मायाच्या कानात विष भरत होती. तेव्हा ती म्हणाली, हे बघ माया, या सुना तर चेटकीण असतात. ह्या पहिले मुलाला त्याच्या कह्यात करून त्याचे घर तोडून टाकतात आणि जर मुलगा फसला नाही तर तंत्रमंत्राच्या सहाय्याने मारून टाकतात. तुला जर तुझ्या सुनेपासून सुटका करून घ्यायची असेल तर तिच्या जेवणामध्ये विष मिसळून दे. हे बोलणे सुषमा ऐकते आणि रागात येऊन ताईला म्हणते, ताई, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एका आईला तिच्या मुलीला मारण्याचा सल्ला देत आहात. उद्या जेव्हा तुमची मुलगी याच वाटेवर असेल तेव्हा तुम्ही तिला हाच सल्ला द्याल का? सुषमा त्या ताईला खूप बरे वाईट बोलते आणि घरातून निघून जायला सांगते. मायाला सुषमाचे असे वागणे पाहून खूप राग येतो, पण ती आपला राग दाबून घेते. एका दिवसाची गोष्ट आहे. सुषमा एकटी झोपली होती. मायाने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तिच्यातला राक्षस जागा झाला. ती आपल्या मनात म्हणाली, काय मी हिच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाच मारले तर जेव्हा हे बाळ मरेल तेव्हा ही सुद्धा त्याच्या दुःखामुळे मरून जाईल. लोक पण म्हणतील की बाळामुळेच मरून गेली. हो, हेच ठीक राहील. मी एक काम करते, रोज हिच्या दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळत जाईल, म्हणजे हळूहळू ही मरून जाईल. मायाने आपल्याच नातवाला मारण्याची पूर्ण तयारी केली होती आणि उंदीर मारण्याचे औषध घेऊन आली आणि ते सुषमाच्या दुधात मिसळले. सुषमा जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिने ते दूध पिले आणि परत झोपली. माया रोज असेच करायची. ती रोज चिमूटभर उंदराचे औषध दुधात मिसळायची आणि सुषमा ते दूध पिऊन घ्यायची. एक दिवस सुषमाच्या पोटात खूप दुखायला लागले आणि ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले आणि म्हणाले, अरे सुषमा, तू रोज काय खातेस? डॉक्टर, बस थोडे जेवण आणि थोडे दूध घेते, या उपर तर काहीच घेत नाही. बाळा, तुझं बाळ ठीक नाहीये. त्याचे ठोके खूप कमी येत आहेत. असं वाटतं की तो वेळ आल्यावर या जगात जिवंत नाही येणार. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकल्यावर सुषमाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती डॉक्टरांना हात जोडून तिच्या बाळाला वाचवण्यासाठी विनंती करू लागली. डॉक्टरांनी तिला दिलासा तर दिला, पण याचे खरे कारण तर ते पण नाही सांगू शकले. सुषमा घरी आली आणि जेव्हा तिने आपल्या सासूला हे सर्व सांगितले तेव्हा माया रागात म्हणाली, मग तू चोरून असं काय खातेस ज्यामुळे तू बाळाचा जीव पण धोक्यात घातलास? अगं, तू तर माझ्या कुळाचा नाश करायची शपथ घेतली आहेस का? यावेळेस जर तू माझ्या नातवाला काही केलेस तर मी तुझा जीव घेऊन राहील. माया सुषमाला खूप वाईट साईड बोलते. सुषमा बिचारी एकटी पडली होती. तिला काही समजतच नव्हते की आता काय करायचे. आणि एका दिवसाची गोष्ट आहे. सुषमाचा विश्रांतीसाठी डोळा लागलाच होता तेव्हा माया तिथे आली आणि तिला बघून म्हणाली, तुला हे कधीच कळणार नाही. मी तुला आणि तुझ्या बाळाला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे बोलल्यावर माया परत स्वयंपाकघरात जाते आणि जसे तिने दुधात औषध मिसळले तसे त्या औषधाची पुडी तिच्या हातून सटकते आणि पूर्ण औषध त्या दुधात मिसळते. अरे, हे काय झाले? इतकी विष ही प्यायली तर इथेच मरून जाईल. तेव्हाच सुषमाला जाग आली आणि ती दूध घेण्यासाठी स्वयंपाकघरात यायला लागली. तेव्हा तिने पाहिले की तिची सासू दुधात काहीतरी मिसळते आहे. तेव्हा तिला खूप धक्का बसला. जेव्हा माया स्वयंपाकघरातून निघून गेली तेव्हा मग सुषमाने पाहिले की या दर उंदीर मारण्याचे औषध मिसळले आहे. सुषमा समजून गेली की हे सर्व तिची सासू करते आहे. तिची सासू तिला आणि तिच्या बाळाला जिवंत नाही पाहू शकत. अरे देवा, कशी दुनिया आहे ही, कसे कलियुग आहे. एक आई आपल्या सुनेला आणि तिच्या जन्म न घेतलेल्या बाळाला मारायला पाहत आहे. पण देवा, मला अशा दुनियेत नाही जगायचे. मी हे दूध पिऊन घेते आणि नेहमीसाठीच तुझ्या जवळ येऊन जाते. सुषमा आता कंटाळून गेली होती. तिने ते विषाचे दूध पिऊन घेतले आणि तिच्या खोलीत चालली गेली. जेव्हा मायाने रिकामा ग्लास बघितला तेव्हा ती खूप खुश झाली आणि तिने सुषमाच्या खोलीत जाऊन बघितले. तिला वाटले की सुषमा आता मरून गेली आहे. तेव्हा मायाने तिला उचलले
आणि रात्रीतच तिला नदी काठावर सोडून दिले आणि घरी येऊन आनंदात म्हणाली, आज पिच्छा सुटला या चेटकिडीपासून. बरं झालं मेली. आता मी या घरात एकटी सुखानी राहील. मूर्ख कुठले, माझं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. तिकडे जेव्हा सुषमाला शुद्ध आली तेव्हा ती उठली आणि निघाली. तेव्हा रस्त्यात ती एका कारच्या समोर आली आणि ती कार कोणा दुसऱ्याची नसून त्याच डॉक्टरांची होती ज्यांनी सुषमाचे उपचार केले होते. त्यांनी सुषमाला हॉस्पिटलला आणले आणि तिच्यावर उपचार केले आणि सुषमाने शुद्धीत आल्यावर डॉक्टरांचे आभार मानले. तुझ्या डिलिव्हरीची वेळ आली आहे म्हणून तुला इथेच ऍडमिट राहावं लागेल. जर देवाला वाटलं तर सगळं नीट होईल. सुषमा खुश होती की डॉक्टर तिच्या जीवनात खूप चांगले जीवन घेऊन आले आहेत. ती निश्चिंत होऊन ऍडमिट झाली. तिकडे माया आपल्या गर्वामध्ये मस्त होती. ती लोकांना हसून हसून सांगत होती की तिची सून कोणा दुसऱ्याबरोबर तोंड काळे करून पळून गेली. एका दिवसाची गोष्ट आहे. माया रात्री झोपली होती तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. ती लोकांना मदतीसाठी बोलवत राहिली पण कोणीच नाही आले. तडफडून ती बेशुद्ध पडली. तोंडावाटे तिला रक्ताची उलटी झाली. काही गाववाल्यांनी मायाला घेऊन त्याच हॉस्पिटलमध्ये भरती केले जिथे तिची सून सुषमा ऍडमिट होती. पण कोणीच मायाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. मायाला रक्ताची गरज होती. डॉक्टर काळजीत पडले तेव्हा सुषमाने विचारले, काय झाले डॉक्टर, तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. काय सांगू, एका पेशंटला रक्ताची खूप जास्त गरज आहे. जर तिला रक्त नाही मिळालं तर ती मरू शकते. पण तिच्या गावाकडची लोक तिला रक्त नाही देत आहे. समजत नाही आहे की कसं तिचा जीव वाचवू. डॉक्टर साहेब, तुम्ही माझे रक्त घ्या आणि त्यांचा जीव वाचवा. काय माहित, त्यांच्या आशीर्वादामुळे माझे बाळ परत या जगात येईल. पण सुषमा, जर तू रक्त दिलंस तर तुझा जीव धोक्यात येईल. मी जगून पण काय करणार. तसेही माझे येणारे बाळ या जगाला नाही पाहू शकणार. तर मग मी जगून तरी काय करू. सुषमाने हट्ट केला आणि एक बाटली रक्त दिले आणि मायाचे प्राण वाचवले. पण जेव्हा सुषमाच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिचे बाळ मेलेले जन्माला आले. मायाने डोळे उघडले आणि डॉक्टरांना तिचे प्राण वाचवणाऱ्याचे नाव विचारले. आणि जेव्हा डॉक्टरांनी सुषमाचे नाव घेतले तेव्हा मायाच्या पायाखालची जमीन सरकली. ती लगेचच आपल्या सुनेजवळ गेली आणि सुषमा तिथे आपल्या मृत बाळाला बिलगून रडत होती. हे पाहताच मायाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. ती तोंड लपवून जेव्हा आपल्या सुनेच्या समोर गेली तेव्हा सुषमाने रडून सांगितले, आई इकडे या आणि बघा, तुमच्या जिंकण्याचे बक्षीस आले आहे. तुम्हाला हेच पाहिजे होते ना. घ्या, माझे बाळ आज मेलेले जन्माला आले आहे. आता तुम्ही खूप खुश असाल ना. मला माफ कर बाळा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. तुझ्यासारख्या चांगल्या सुनेला मी ओळखू नाही शकले. माझा जीव तू नकळतपणे वाचवला, पण तुझ्या बाळाचा जीव मी जाणतपणाने घेतला. मला माफ कर सुनबाई. आई, यामध्ये तुमची काही चूक नाही. तुम्हाला जे योग्य वाटले ते तुम्ही केले. देवाला जे योग्य वाटले ते त्याने केले. पण शिक्षा तर मला मिळाली. आता मला जगायची इच्छा नाही. तेव्हाच डॉक्टर सुषमाच्या खोलीत आले आणि म्हणाले, बाळा रडू नकोस. मी सगळं चेक केलं आहे. तुझं बाळ आता कोमामध्ये आहे. तो लवकर बरा होईल. असं वाटतं की खरं देवाने ऐकलं. चिंता नको करूस. देवाला वाटलं तर तुझ्या मुलाला काहीच होणार नाही. डॉक्टरांनी परत एकदा देवदूत बनून सुषमाच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणला आणि त्यानंतर तिचे बाळ शुद्धीवर आले आणि सुषमाने सगळे राग लोभ विसरून परत आपल्या सासूला आपलेसे केले.